अधिकारी कोण असेल त्यांची कारवाईची सुरुवात केली पाहिजे तुम्ही. नाही नाही आम्ही त्याच्यात पुढे काही हे केले नाही. आपली जी तक्रार आहे ती जाधव वस्तीच्या माझं म्हणणं असं आहे की जिथे झोपडपट्टी नाही, ओपन स्पेस आहे आणि ओपन स्पेस वरती झोपडपट्टी दाखवलेली आहे आणि डिपार्टमेंटने कारवाई सुरुवात केली असेल की झोपडपट्टी दाखवण्याची, तर ज्यांनी कोणी ती कारवाई सुरुवात केलेली आहे त्याच्यावरती ऍक्शन झाली पाहिजे. मागच्या वेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी हा मोर्चामध्ये सहभागी केलेला आहे, SRA ला डायरेक्शन दिलेलं आहे. जर का बाळासाहेब आंबेडकरांनी ठरवलं आणि ते जर का तुमच्या छाताडावर बसले तर मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतो, तुम्हाला मुख्यमंत्री पण नाही वाचवणार, तुम्हाला प्रधानमंत्री पण नाही वाचवणार आणि तुम्हाला पहिला मुद्दा त्याने मॅडमने जो घेतला होता, आज मागण्या केल्या होत्या आपण, त्याचा दत्तनगर येथील सिरियल नंबर 5232 तर गट नंबर 121 गट नंबर 119 या मिळकतीतील जागा जमीन मिळकतीबाबत माननीय दिवाणी पिंपरी न्यायालय दिवाणी स्वरूपाचा दावा क्रमांक 617/2026 शारदा बनसोडे विरुद्ध जिल्हाधिकारी पुणे असा न्यायप्रविष्ट आहे. तोपर्यंत SRA प्रकल्प तातडीने स्थगित बंद करा. तुम्ही स्टॅन आम्ही थांबू कोर्टाचं स्टॅन न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत नाही असं नाही. सबज्युडाइज मॅटर अगदी आमची ऍक्शन जोपर्यंत हायकोर्ट किंवा कोणतं सिव्हिल कोर्ट आपल्याला स्थगिती देत नाही तोपर्यंत तुम्ही रेकॉर्डिंग कशाला करताय? मागच्या वेळेस पूर्ण लाईव्ह केलं होतं की मोर्चा आला होता साहेब, बाळासाहेब आंबेडकर होते ना मोर्चाला. नाही हे प्रत्येक गोष्ट लाईव्ह करायची आवश्यकता. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपण आहात. या ठिकाणी आपण SRAच्या ऑफिसला आलो आहे, SRAच्या पुण्याच्या ऑफिसला आलेला आहे आणि माझ्यासोबत पिंपरी चिंचवड, मोहननगर वगैरे दत्तवाडी या एरियातले सगळे बांधव आहेत, दत्तनगर या एरियातले सगळे बांधव आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या सर्व बांधवांनी पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते SRA पुणे विद्यापीठ रोड या ठिकाणी भव्य असा मोर्चा आणला होता आणि त्या मोर्चामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः त्या मोर्चामध्ये होते. अनेक वंचितचे वरिष्ठ नेते त्या मोर्चामध्ये होते. गेल्या वर्षी हा मोर्चा भव्य दिव्य झाला आणि SRAचे धाबे आणले होते. आता 1 वर्ष झालेलं आहे. या 1 वर्षामध्ये SRA कडून कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही. बनसोडे ताई ज्या आहेत त्या गेले 6-7 दिवस पिंपरी येथे उपोषणाला बसल्या होत्या आणि उपोषण करूनही हे जे SRA आहे ते SRAच्या जे अधिकारी आहेत ते कुठल्याही प्रकारे ठोस भूमिका किंवा कुठल्याही प्रकारे ते व्यवस्थित दाद देत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. गेल्या वर्षी एवढा मोठा मोर्चा आणला, स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना निर्देश दिले होते, तरी सुद्धा परिस्थिती अजून काहीही एवढा फरक पडलेला नाही. काय सांगाल तुम्ही? आंधळदळीत आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. प्रामुख्यानं हा जो काही प्राधिकरण नेमलेला आहे राज्य शासनाने, याच्या ज्या काही नियमावली आहेत त्या पूर्णपणे पार पाडल्या जात नाहीत. ताईंनी आमरण उपोषण करण्याचं कारण आहे की 2024 पासून ताई त्या दत्तनगरच्या प्रकल्पावरती हरकत घेत आहेत. ज्या सूचना करायच्या होत्या आणि ज्या विकासकाला ज्या ऑर्डर द्यायच्या होत्या बांधण्यासाठी, प्रकल्प बांधण्यासाठी, त्याच्या अगोदरपासून ताई हा त्या जमिनीच्या सातबाऱ्यासाठी की जे बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई आझाद मैदान येथे मोठं शासकीय जमिनीच्या नागरिकांना सातबारे द्या या आंदोलनामध्ये ते सहभागी होऊन त्यांनी संकल्प केला होता. त्या संकल्पनाला धरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे
आता अंतिम टप्प्यामध्ये महानगरपालिकेला डायरेक्शन पण केले की या ठिकाणी सातबारे दत्तनगर वासियांना द्या, असे पत्रही त्याच्यामध्ये मला आढळून आलेले आहेत कागदपत्रांमध्ये. परंतु अशी कुठलीही नियमावली नंतरून 12/2/2024 त्यांना पत्रही दिलेलं आहे सतीश खडके यांना, तर त्यांनी त्याच्यावरती कुठल्याही डायरेक्शनचं उत्तर दिलं नाही. आणि प्रत्येक बैठकीमध्ये आमच्यापर्यंत कुठलं कागदपत्र आलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तुमच्याकडच्या ज्या काही झेरॉक्स आहेत त्या आम्हाला दाखवा द्या असं त्यांचं वारंवार म्हणण्यात येत आहे. या ज्या जाचाला कंटाळून ताईंनी आमरण उपोषण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिथे केलं. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांचं, प्रशासनाचं आणि तिथल्या झोपडपट्टी निर्मूलन विकास विभाग आणि नगररचना विभागात असं म्हणणं होतं की आमचा त्याच्यामध्ये काही रोल येत नाही. पण त्यांनी जो अभिप्राय दिलेला आहे, सदृश्य अहवाल दिलेला आहे, हा नागरिकांना विश्वासात घेऊन दिलेला नाही. अशा पद्धतीची परिस्थिती त्या दस्तांच्या माध्यमातून आम्हाला तिथे माहिती अधिकारामध्ये आम्ही ते कागदपत्र काढलेले आहेत. जर मग त्यांना जर त्या पद्धतीचे प्रस्ताव, त्यांचे अर्ज ते स्वीकारले जातात, त्यांचे अर्ज घेतले जातात आणि त्यांच्या प्रस्तावाला बिल्डरांच्या बोललं जाते, तर नागरिकांच्या अर्जांना दुजोरा का देत नाही अधिकारी, याचाही राज्य शासनाने विचार करावा. या ठिकाणचं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, जे विरोधी पक्ष आहे, हे मूग गिळून गप्प बसलेले आहेत. बाळासाहेब आंबेडकर म्हणतात फक्त एकच पक्ष राहिलेला आहे विरोधी पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी, ते तितकंच खरं आहे. अशी पद्धत या भाजपा सरकारच्या अंडर चाललेला जो काय हा SRA प्रकल्प, या ज्या काय प्राधिकरण या संस्था आहेत, घर देणारी संस्था आहे असं मोठा बोर्ड लिहिलाय, परंतु कुठल्याही झोपडपट्ट्यामध्ये असं त्यांना डायरेक्शन करणारे पत्र दिसत नाही. बिल्डर लोकांना ते पैसे बांधायला देतात, परंतु इथल्या गोरगरिबांना देण्याचा भाग नाही. डिफरन्स ऑफ पीपल म्हणजे ग्रामीण पट्ट्यामध्ये 30/100चं हे दिलं जातं, पट्टा दिला जातो घर बांधण्यासाठी, आणि शहरामध्ये एवढी जागा आहे. आता पिंपरी चिंचवड शहरमध्ये राहतो आम्ही. पिंपरी चिंचवड शहर आता हे पुन्हा काही ग्रामीण भाग त्याच्यामध्ये घेण्याचं काम चालू आहे. त्यात पुणे नवनगर विकास प्राधिकरण PMRD लागू झालेलं आहे. तर मग एवढं जर क्षेत्र आमच्याकडे लागू असताना इथल्या जे काय खऱ्या अर्थानं हे या संस्था चालवणारे मताच्या रूपाने या लोकांना तुम्ही का सामावून घेत नाही किंवा त्यांना मोठी मोठी घरं का देत नाहीत? ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना त्यांचे अधिकार का देत नाहीत? तुम्ही बिल्डरांना का हाताशी धरताय? त्यांना त्यांचे जे काय असतील ते अधिकार द्या. त्यांना जो सानुग्रह अनुदान द्या, रमाई अनुदान द्या, जे काय इंदिरा घरकुल आवास योजनेचं जे तुम्ही ग्रामीण पट्ट्यामध्ये अनुदान देता त्या पद्धतीचे अनुदान द्या. केवळ आणि केवळ पर्सनलायझेशन आणून आणि डिफरन्स ऑफ पीपल म्हणजे असमानता प्रस्थापित करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. याच्यावरती उत्तरं द्यावेत, भाजप सरकारने उत्तरं द्यावेत. आमचे बाळासाहेब आंबेडकर त्यांना या प्रश्नी बोलतीलच, आणि आम्ही सुद्धा सवाल उचलून धरू की बाबा तुम्ही असं चुकीच्या पद्धतीने असमानतेची वागणूक का देता? जर भारतीय संविधानामध्ये जर समता प्रस्थापित असेल, समानता प्रस्थापित असेल, इक्वॅलिटी असेल, तर अनइक्वॅलिटी का दिसते असं या ठिकाणी दिसतंय. आता आमची बैठक झाली. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपण आहात. या ठिकाणी आपण SRAच्या ऑफिसला आलो आहे. SRAच्या पुण्याच्या ऑफिसला आलेला आहे आणि माझ्यासोबत पिंपरी चिंचवड, मोहननगर वगैरे, दत्तवाडी या एरियातले सगळे बांधव आहेत. दत्तनगर या एरियातले सगळे बांधव आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या सर्व बांधवांनी पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते SRA पुणे विद्यापीठ रोड या ठिकाणी भव्य असा मोर्चा आणला होता आणि त्या मोर्चामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः त्या मोर्चामध्ये होते. अनेक वंचितचे वरिष्ठ नेते त्या मोर्चामध्ये होते. गेल्या वर्षी हा मोर्चा भव्य दिव्य झाला आणि SRAचे धाबे आणले होते. आता 1 वर्ष झालेलं आहे. या 1 वर्षामध्ये SRA कडून कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही. बनसोडे ताई ज्या आहेत त्या
गेले 6-7 दिवस पिंपरी येथे उपोषणाला बसल्या होत्या आणि उपोषण करूनही हे जे SRA आहे ते SRAच्या जे अधिकारी आहेत ते कुठल्याही प्रकारे ठोस भूमिका किंवा कुठल्याही प्रकारे ते व्यवस्थित दाद देत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. गेल्या वर्षी एवढा मोठा मोर्चा आणला, स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना निर्देश दिले होते, तरी सुद्धा परिस्थिती अजून काहीही एवढा फरक पडलेला नाही. काय सांगाल तुम्ही? आंधळदळीत आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. प्रामुख्यानं हा जो काही प्राधिकरण नेमलेला आहे राज्य शासनाने, याच्या ज्या काही नियमावली आहेत त्या पूर्णपणे पार पाडल्या जात नाहीत. ताईंनी आमरण उपोषण करण्याचं कारण आहे की 2024 पासून ताई त्या दत्तनगरच्या प्रकल्पावरती हरकत घेत आहेत. ज्या सूचना करायच्या होत्या आणि ज्या विकसकाला ज्या ऑर्डर द्यायच्या होत्या बांधण्यासाठी, प्रकल्प बांधण्यासाठी, त्याच्या अगोदरपासून ताई हा त्या जमिनीच्या सातबाऱ्यासाठी की जे बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई आझाद मैदान येथे मोठं शासकीय जमिनीच्या नागरिकांना सातबारे द्या या आंदोलनामध्ये ते सहभागी होऊन त्यांनी संकल्प केला होता. त्या संकल्पनाला धरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. आता अंतिम टप्प्यामध्ये महानगरपालिकेला डायरेक्शन पण केले की या ठिकाणी सातबारे दत्तनगर वासियांना द्या, असे पत्रही त्याच्यामध्ये मला आढळून आलेले आहेत कागदपत्रांमध्ये. परंतु असे कुठलीही नियमावली नंतरून 12/2/2024 त्यांना पत्रही दिलेलं आहे सतीश खडके यांना, तर त्यांनी त्याच्यावरती कुठल्याही डायरेक्शनचं उत्तर दिलं नाही. आणि प्रत्येक बैठकीमध्ये आमच्यापर्यंत कुठलं कागदपत्र आलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तुमच्याकडच्या ज्या काही झेरॉक्स आहेत त्या आम्हाला दाखवा द्या असं त्यांचं वारंवार म्हणण्यात येत आहे. या ज्या जाचाला कंटाळून ताईंनी आमरण उपोषण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिथे केलं. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांचं, प्रशासनाचं आणि तिथल्या झोपडपट्टी निर्मूलन विकास विभाग आणि नगररचना विभागाचं असं म्हणणं होतं की आमचा त्याच्यामध्ये काही रोल येत नाही. पण त्यांनी जो अभिप्राय दिलेला आहे, सदृश्य अहवाल दिलेला आहे, हा नागरिकांना विश्वासात घेऊन दिलेला नाही. अशा पद्धतीची परिस्थिती त्या दस्तांच्या माध्यमातून आम्हाला तिथे माहिती अधिकारामध्ये आम्ही ते कागदपत्र काढलेले आहेत. जर मग त्यांना जर त्या पद्धतीचे प्रस्ताव, त्यांचे अर्ज ते स्वीकारले जातात, त्यांचे अर्ज घेतले जातात आणि त्यांच्या प्रस्तावाला बिल्डरांच्या बोललं जाते, तर नागरिकांच्या अर्जांना दुजोरा का देत नाही अधिकारी, याचाही राज्य शासनाने विचार करावा. या ठिकाणचं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, जे विरोधी पक्ष आहे, हे मूग गिळून गप्प बसलेले आहेत. बाळासाहेब आंबेडकर म्हणतात फक्त एकच पक्ष राहिलेला आहे विरोधी पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी, ते तितकंच खरं आहे. अशी पद्धत या भाजपा सरकारच्या अंडर चाललेला जो काय हा SRA प्रकल्प, या ज्या काय प्राधिकरण या संस्था आहेत, घर देणारी संस्था आहे असं मोठा बोर्ड लिहिलाय, परंतु कुठल्याही झोपडपट्ट्यामध्ये असं त्यांना डायरेक्शन करणारे पत्र दिसत नाही. बिल्डर लोकांना ते पैसे बांधायला देतात, परंतु इथल्या गोरगरिबांना देण्याचा भाग नाही. डिफरन्स ऑफ पीपल म्हणजे ग्रामीण पट्ट्यामध्ये 30/100चं हे दिलं जातं, पट्टा दिला जातो घर बांधण्यासाठी, आणि शहरामध्ये एवढी जागा आहे. आता पिंपरी चिंचवड शहरमध्ये राहतो आम्ही. पिंपरी चिंचवड शहर आता हे पुन्हा काही ग्रामीण भाग त्याच्यामध्ये घेण्याचं काम चालू आहे. त्यात पुणे नवनगर विकास प्राधिकरण PMRD लागू झालेलं आहे. तर मग एवढं जर क्षेत्र आमच्याकडे लागू असताना इथल्या जे काय खऱ्या अर्थानं या संस्था चालवणारे मताच्या रूपाने या लोकांना तुम्ही का सामावून घेत नाही किंवा त्यांना मोठी मोठी घरं का देत नाहीत? ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याचं त्यांना त्यांचे अधिकार का देत नाहीत? तुम्ही बिल्डरांना का हाताशी धरताय? त्यांना त्यांचे जे काय असतील ते अधिकार द्या. त्यांना जो सानुग्रह अनुदान द्या, रमाई अनुदान द्या. जे काय इंदिरा घरकुल आवास योजनेचं जे तुम्ही ग्रामीण पट्ट्यामध्ये अनुदान देता त्या पद्धतीचे अनुदान द्या. केवळ आणि केवळ पर्सनलायझेशन आणून आणि डिफरन्स ऑफ पीपल म्हणजे असमानता प्रस्थापित करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. याच्यावरती उत्तरं द्यावेत, भाजप सरकारने उत्तरं द्यावेत. आमचे बाळासाहेब आंबेडकर त्यांना
या प्रश्नी बोलतीलच आणि आम्ही सुद्धा सवाल उचलून धरू की बाबा तुम्ही असं चुकीच्या पद्धतीने असमानतेची वागणूक का देता. जर भारतीय संविधानामध्ये जर समता प्रस्थापित असेल, समानता प्रस्थापित असेल, इक्वॅलिटी असेल, तर अनइक्वॅलिटी का दिसते असं या ठिकाणी दिसतंय. आता आमची बैठक झाली. अशा पद्धतीने जो काय भ्रष्ट आणि भोंगळ कारभार चाललेला आहे हा तत्काळ बंद करावा. वंचित बहुजन आघाडी याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. शारदाताई बनसोडे ज्या वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी गेले 6 दिवस या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं. त्यांना बोलावण्यात आलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी हा प्रश्न मांडलेला आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की SRAचा प्रकल्प फक्त पुणे आणि मुंबईमध्ये का होतो. SRAचा प्रकल्प लातूरला राबवा ना, परभणीला राबवा, का नाही राबवत. तिकडं वर्ध्याला राबवा, ते तिकडं का नाही राबवत. तिकडं नाही राबवत का तर त्याच्यामध्ये बिल्डरला काहीच मिळणार नाही. बिल्डरला इथं फुकटच्या अब्ज रुपयाच्या जागा पुणे आणि मुंबईमध्ये मिळतात फुकटच्या. त्यामुळं कोर्टाला मॅनेज करून, मंत्र्यांना मॅनेज करून, पोलिसांना मॅनेज करून या ठिकाणी हे भूखंड हडपण्याचा हा मोठा षडयंत्र आहे. त्यामुळं तुम्हाला जर का SRAचे प्रकल्प राबवायचे असतील तर तुम्ही लातूरला राबवा, परभणीला राबवा, जालन्याला राबवा. तिकडे पण झोपडपट्ट्या आहेत ना, तिकडे का नाही राबवत. पण पुण्या मुंबईची जी जागा आहे, प्राईम लोकेशन आहे, ताडेवाला रोड आहे, गोखले नगर आहे, पिंपरी आहे, या ठिकाणी त्यांना अब्ज रुपयाच्या जागा कोर्टाच्या माध्यमातून, कोर्टाला मॅनेज केलं जातं. या ठिकाणी कोर्टाला पूर्णपणे मॅनेज केलं जातं, पोलिसांना मॅनेज केलं जातं आणि ह्या गरिबांच्या जागा लाटल्या जातात. काय अनुभव आहे तुम्हाला या ठिकाणी, काय सांगाल. 2 वर्ष झालं पायाला भिंगरी लावून पळते मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. आज पिंपरी चिंचवडमध्ये दत्तनगरमध्ये जो प्रोजेक्ट चाललेला आहे तो सगळा फ्रॉड आहे. फ्रॉड कसा, ह्यांनी कुठलंच मंजुऱ्या घेतलेलं नाही. आमचे सोन्यासारखी 40 ते 45 वर्षाची झाडे सुद्धा कत्ली केलेल्या आहेत. मी राहते तिथं 2-2 मजल्याची घरं सुद्धा लोकांनी तोडलेत. लोकांना फक्त 60 ते 65 हजार रुपये दिले. ते काय प्रेमापोटी दिलेले नाहीत, कुणाला वेगवेगळ्या स्तरेने दिलेले आहेत. कुणाच्या खांद्यावर हात ठेवून तर कुणाच्या डोक्यावर हात ठेवून. समजून घ्या मला काय बोलायचं आणि काय नाही. स्थानिकच्या लोकांना हाताखाली धरून हा प्रोजेक्ट राबवलेला आहे. एवढा सहजासहजी प्रोजेक्ट झालेला नाही. हा सगळा भ्रष्टाचार आहे. लोकांना घरात घुसून वेगळ्या पद्धतीने, आता नावं जर घेतलं तर आधीच माझ्या जीवाला धोका आहे. जाहीरपणे सांगते, बिल्डरच्या माणसापासून माझ्या जीवाला, माझ्या राहिलेल्या लोकांच्या जीवाला धोका आहे. आम्हाला सुरक्षा पाहिजे. पोलीस प्रशासनाला विनंती करा, आम्हाला सुरक्षा पाहिजे. आणि मग अजून सांगण्यासारखं आहे, मी राज्यपालांना सुद्धा पत्रव्यवहार केलाय, मंत्र्यात पत्रव्यवहार केलाय, SRAच्या इथं सुद्धा जिल्हाधिकारी, मी सगळीकडे पत्रव्यवहार केलेले. अजून काही हातात काही लागत नाही. शेवटी वैतागून मी अमर उपोषणचं आव्हान केलं. त्याच्यातही कुणी मला बोलायला नाही आले. शेवटी अमर उपोषण मी 6 दिवस बसले. आज माझी प्रकृती एवढी बिकट आहे तरी SRAने आज बैठक लावली. मी स्वतः डिस्चार्ज घेऊन SRAची इथं आलेले आहेत. SRA फक्त आश्वासन देतं, आश्वासन हे पूर्ण करत नाही. आमच्या एरियामध्ये एवढी तफावत केलेला आहे. सिटी सर्वे 52-32 गट नंबर आहे, 121, 119 हे जो 2 गट नंबर आहे याचा एवढा तफावत केला. दाखवलं एक, केलं एक. 21 जो आहे तो माझा राहता घर आहे 21, आणि 19 जो 21चा आहे, 19चा जो आहे तो गट नंबर. त्यांनी जी तफावत कशी केली, गलितच्या वस्ती, दलदलीची वस्ती अशी दाखवली, घाणेरड्या वस्ती दाखवली आणि त्याच्यावर तो प्रोजेक्ट सँक्शन करून घेतला. हे सगळं चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी. हे कसं थांबवता येईल म्हणून आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय. उपोषण नाही बसलं तरी याच्यात हातात काय नाही. आजही मला आश्वासन दिलं त्यांनी की तुमचं आम्ही कागदपत्र पाहणी करतो. वारंवार माझे अर्ज जाऊन सुद्धा ती लोक म्हणतात की अर्ज आमच्यापर्यंत आलेला नाही. म्हणजे हे चुकीच्या पद्धतीने त्यांचा भ्रष्टाचार चालू आहे. SRA हा अख्ख्या महाराष्ट्रातलाच SRA हा रद्द झाला पाहिजे. वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड बाळासाहेब आंबेडकरांना मी विनंती करेन, साहेब तुम्ही याच्यात स्वतः लक्ष द्या. गेल्या वर्षी तुम्ही स्वतः लक्ष दिलं तरी आता सुद्धा गरज आहे. कारण की किती स्क्वेअर फूट गरज आहे ते सांगा.
काय ते फक्त 270 300 चटई, लोकांना चटई काय, डेव्हलप चटई काय, परत ते बेल्टअप काय, याचा अर्थ सुद्धा लोकांना माहिती नाही. राज्य शासनाची जी लोक म्हणतात ना हे सारे प्रोजेक्ट शासनाचा आहे, शासनाचा कोणताच अधिकारी आमच्या वस्तीत आले नाही, पाहणी केली नाही, काय नाही. ह्यांनी जो प्रोजेक्ट सँक्शन केला, मान्य केला, पंचनामा जो केला, पंचनामाचे 5 लोक, एका घरातले 3 माणसं, 2 मुलं, 1 आई आणि 3 माणसं तर अडाणी आहेत. अशा हजारो रुपयाचा प्रोजेक्ट फक्त 5 लोकांच्या पंचनाम्याने यांनी पास केलेला आहे. तुम्हाला एक सांगतो, मागच्या वेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी हा मोर्चामध्ये सहभागी केलेला आहे, SRA ला डायरेक्शन दिलेलं आहे. जर का बाळासाहेब आंबेडकरांनी ठरवलं आणि ते जर का तुमच्या छाताडावर बसले तर मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतो, तुम्हाला मुख्यमंत्री पण नाही वाचवणार, तुम्हाला प्रधानमंत्री पण नाही वाचवणार आणि तुम्हाला राष्ट्रपती पण नाही वाचवणार. अशा प्रकारचे मग बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आहे, लक्षात घ्या तुम्ही. तर तुम्ही असं समजू नका की हे लोक, ह्यांचा कोण वाली नाहीये. बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत हे प्रकरण गेलं आणि त्यांनी जर का मनावर घेतलं तर तुमचं काय खरं नाही. तुम्हाला घरी बसावं लागते, SRA बंद करावं लागतं, SRA ला टाळं लावावं लागतंय, अशी परिस्थिती आहे इथं. जो काय गुन्हा दाखल झालेला आहे वृक्ष तोडीबाबत बिल्डरवर, याची जबाबदारी शासनाने घ्यावी. या अशा पद्धतीच्या मुक्या झाडांवरती त्यांनी अन्याय केलेला आहे आणि जिवंत माणसं कागदपत्र देऊन सुद्धा त्यांना येड्यात काढण्याचं काम चाललेलं आहे. याचा सुद्धा आज आम्ही एक निवेदन देऊन आम्ही आज हिशोब घेणार आहोत आणि राज्य शासनाने त्याची जबाबदारी घ्यावी. जो SRAचे प्रमुख आहेत त्यांनी जबाबदारी घ्यावी. राज्य शासनाचा जो हेड आहे त्यांनी जे दत्तनगरचे वृक्ष तोडलेले आहेत, 45 वर्ष जे जुने आहेत, 45 वर्ष त्या झाडांना वयोमर्यादा झालेली आहे, असं पंचनाम्यामध्ये उद्यान विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी पंचनामा केलेला आहे. तर त्या झाडांची कत्तल झालेली आहे. वृक्षप्रेमींनी याच्यामध्ये जास्तीत जास्त आंदोलनं करावीत. वंचित बहुजन आघाडी याबाबत सर्वात मोठं आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती घेऊन जाणार आहे आणि त्यावेळी त्यांच्या आयुक्तांमार्फत आम्ही राज्य शासनाला जाब विचारणार आहोत की याची जबाबदारी कोण घेणार आणि मोकाट असल्या विकसकांवरती ब्लॅकलिस्टची कारवाई कधी होणार, याचा आम्ही सवाल विचारणार आहोत. सगळ्या पुणे, मुंबई आणि सगळ्या झोपडपट्टीच्या लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही सर्वजण स्वतःला बेघर किंवा स्वतःला एकटं समजू नका. तुमच्या पाठीमागं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी हे सगळ्यात मोठा पक्ष, जो विरोधी पक्ष आहे तो तुमच्या सोबत आहे. तुमच्या घराच्या एकाही पत्र्याला व बाळासाहेब आंबेडकर हात लावू देणार नाही, एवढी मी तुम्हाला खात्रीने सांगतो. त्यामुळं जेवढे झोपडपट्टी धारक आहेत त्या सर्वांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि एक मोठा मोर्चा काढला पाहिजे की SRAच बंद करा. लय झालं याचं नाटक, खूप झालं नाटक. एवढे बिल्डर धार्जिने आहेत ना, यांना झोपडपट्टी धारकांचं कसल्याही प्रकारचं घेणं देणं नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं एकमेव नेते आहेत आणि एकमेव पक्ष आहे बाळासाहेब आंबेडकर, जे तुम्हाला या त्रासातून, आपले घराचं जे छप्पर आहे ते वाचवण्यापासून ते तुम्हाला ते 100% वाचवतील, असं मी ग्वाहीने सांगतो. धन्यवाद. जय भीम. बोला. अर्जदाराला वागणूक दिल्या जाते आरोपीची आणि जो विकसक असतो त्यांना वागणूक दिल्या जाते मालकाची. आज घर मालकाला बाहेर ठेवलं जातं आणि SRAचे CEO खडके साहेब बिल्डरच्या माणसाला आत आणि आम्हाला म्हणजे वागणूक जी दिल्या जाते. मी 1 वाजल्यापासून इथं आहे तेव्हा माझे 4 वाजता मला बैठकीचा वेळ दिला. म्हणजे कुठेतरी हे सगळं चुकीच्या पद्धतीने होतं. हुकुमशाहीची पद्धत जी म्हणतो ना, हुकुमशाही परत कुठेतरी लादणार आहे. लोकशाहीला वाचवा म्हणून मी सगळ्यांना आव्हान करते. आणि बाळासाहेबांनी येत्या रविवारी मला जो वेळ दिला त्या वेळेत मी बाळासाहेबांकडे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जाणार. मला 100% गॅरंटी आहे माझ्या नेत्यावर की नेता मला न्याय देईल. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक झोपडपट्टीतल्या प्रत्येक घरात गेला पाहिजे आणि कमेंटमध्ये आपले विचार नक्की लिहा.
आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. बोललो का बरोबर? हा? खतरनाक ना? नाही, घडत